नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। एसएससी जीडी भरती 2023-24 तर पहा मित्रांनो, जेव्हापासून एसएससी जीडीची आन्सर की आली आहे तेव्हापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, सर एसएससी जीडीचा यावर्षी फायनल कट ऑफ किती लागणार आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा, असा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि काही विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट होती की सर मी एससी कॅटेगरीचा महिला उमेदवार आहे आणि मला या ठिकाणी 87 मार्क्स आहे, तर माझं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे काय, सर मी ओबीसी कॅटेगरीचा आहे, मला या ठिकाणी 105 मार्क आहे, माझं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे काय, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट होती की सर नॉर्मलायझेशनमध्ये नेमके किती मार्क्स आमचे या ठिकाणी वाढणार आहे आणि यावर्षी मित्रांनो एसएससी जीडीचा जो कट ऑफ आहे मित्रांनो हा वाढणार आहे, तर त्याचे कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर कोणकोणत्या शिफ्टच्या नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स वाढणार आहे याबद्दल सुद्धा मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहे। त्याचबरोबर लेखी परीक्षेचा रिझल्ट कधी लागणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे, कारण की जेव्हापासून एसएससी जीडीची आन्सर केली आहे तेव्हापासून बरेच विद्यार्थी हे वाट बघत आहे की या ठिकाणी रिझल्ट कधी लागणार आहे एसएससी जीडीचा। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। मेन म्हणजे याबद्दल तुम्हाला सांगणार आहे की एसएससी जीडी भरतीचा फायनल कट ऑफ किती लागणार आहे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीच्या, आणि आपल्याला या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क्स घ्यावे लागणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर मित्रांनो, जेव्हापासून एसएससी जीडीची आन्सर की आली आहे तेव्हापासून बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर रिझल्ट कधी लागणार आहे। तर मी तुम्हाला सर्वात आधी रिझल्ट कधी लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट आहे हा मित्रांनो लई लवकर लागणार आहे। इथून 1 ते 2 हप्त्याच्या अंतरानंतर तुमचा एसएससी जीडी भरतीचा जे आहे मित्रांनो रिझल्ट लागणार आहे। ठीक आहे, आणि मित्रांनो लेखी परीक्षेचा कट ऑफ वेगळा असतो, त्याचबरोबर मेडिकलचा कट ऑफ वेगळा असतो, त्याचबरोबर फायनल कट ऑफ मित्रांनो वेगळा असतो। फायनल कट ऑफ मध्ये तुमचं डायरेक्ट मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होते। ठीक आहे, तर आपण फायनल कट ऑफ बद्दलच मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे, जेणेकरून आपल्याला एक मित्रांनो अंदाज लागणार आहे की आपल्याला सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क्स घ्यावे लागणार आहे। ठीक आहे, तर हा जो व्हिडिओ मित्रांनो एकदम अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे। मागच्या वर्षीचा मित्रांनो आपण कट ऑफ काढून जे मित्रांनो हा व्हिडिओ जे मित्रांनो बनवता एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर यावर्षी मित्रांनो एसएससी जीडी भरतीचा फायनल कट ऑफ मित्रांनो वाढणार आहे, तर त्याची मी तुम्हाला सर्वात आधी कारण सांगून देतो। तर जे 2022 ची भरती होती मित्रांनो एसएससी जीडीची ती 50,000 जागांसाठी होती। टोटल त्यामध्ये मित्रांनो 55 लाख फॉर्म आले होते आणि एका जागेसाठी मित्रांनो 72 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन होती आणि त्यावेळेस मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंग होती, पण त्यावेळेस मित्रांनो कमी नेगेटिव्ह मार्किंग होती, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थी जे आहेत त्यावेळेस मित्रांनो तुक्के वगैरे मारले नव्हते। ठीक आहे, आणि त्यावेळेस मित्रांनो पेपर एकदम हार्ड येतात। ठीक आहे, एकदम पेपर हार्ड होतं 2022च्या भरतीचा। तर त्यावेळेस सुद्धा मित्रांनो 90 पर्यंत विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं, 90-100 पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना मार्क होते त्यांचं सिलेक्शन झालं होतं 2022 मध्ये। ठीक आहे, तर पेपर सुद्धा एकदम हार्ड होता, नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा एकदम हार्ड होती त्यामध्ये। ठीक आहे, 4 एवढी त्यावेळेस नेगेटिव्ह मार्किंग होती। त्याचबरोबर यावर्षीचा जर मित्रांनो आपण विचार केला तर यावर्षी फक्त मित्रांनो अर्ध्या जागा आहे, मागच्या भरतीच्या तुलनेमध्ये अर्ध्या जागा फक्त 26,146 जागा आहे। त्याचबरोबर टोटल फॉर्म या ठिकाणी 45 लाख फॉर्म आलेले आहे। ठीक आहे, आणि 45 लाख फॉर्म हे लय झालेले आहे मित्रांनो। एका जागेसाठी 102 विद्यार्थी हे रिंगणात आहे, एका जागेसाठी 102 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर मित्रांनो यावर्षी काय झालं आहे की यावर्षी पेपर सुद्धा मित्रांनो सोपी होता। पहिली गोष्ट कट ऑफ जो फायनल वाढणार आहे तर त्याचे कारण तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। पेपर मित्रांनो एकदम सोपा होता, जे सकाळचे शिफ्टला येत आहे तेच प्रश्न रिपीट होत आहे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या शिफ्टला, जे अगोदरल्या दिवशी प्रश्न येत आहे जीकेचे म्हणा हिंदी व्याकरणचे म्हणा तेच प्रश्न दुसऱ्या दिवशी रिपीट होत आहे। ठीक आहे, तर मित्रांनो यावर्षी एकदम इजी आला होता। त्याचबरोबर नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा यावर्षी जास्त होती, 1/8 एवढी नेगेटिव्ह मार्किंग होती यावर्षी। ठीक आहे, तर त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी तुक्के मारले आणि ज्या विद्यार्थ्यांनी जास्त तुक्के मारले ना मित्रांनो तर त्यांचे या ठिकाणी चांगले मार्क्स वाढलेले आहे, म्हणजे त्यांचे या ठिकाणी जास्त मार्क मायनस होणार नाही। ठीक आहे, मागची जी भरती होती त्यामध्ये जर जास्त तुक्के मारले असते तर आपले जास्त मायनस झाले असते मार्क, पण यावर्षी कसं आहे यावर्षी जास्त तुक्के मारले तरी आपले मार्क कमी होणार आहे, आपले मार्क वाढणार आहे। ठीक आहे, अशी मित्रांनो परिस्थिती यावर्षी होती।
त्याचबरोबर दुसरी गोष्ट मित्रांनो यामध्ये की पेपर हा मराठीमध्ये होता, त्यामध्ये मराठीमध्ये हा पेपर होता, त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना तो पेपर समजला, हिंदी व्याकरणचा म्हणा आणि दुसरा पाठ हा ठीक आहे। तर मागची जी भरती होती त्यामध्ये हिंदीचा पेपर होता, पण यावर्षी पेपर सुद्धा मित्रांनो मराठी होता, तर त्यामुळेच मित्रांनो यावर्षी कट ऑफ वाढणार आहे ठीक आहे। आणि जागा सुद्धा अर्ध्याच आहे मागच्या भरतीपेक्षा आणि कट ऑफ सुद्धा या ठिकाणी मित्रांनो वाढणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा यावर्षी जास्त होते ठीक आहे। तर जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुक्के मारले आणि त्यांचे मित्रांनो मार्क्स या ठिकाणी वाढलेले आहेत, लक्षात ठेवा। आता SSC GDचा फायनल कट ऑफ किती लागणार आहे ते तुम्हाला डायरेक्ट सांगून देतो। तर पहा, तुम्ही जर मित्रांनो ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल आणि तुम्हाला या ठिकाणी 90 पर्यंत मार्क्स असेल तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। 90 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ मित्रांनो लागणार आहे ST कॅटेगरीचा। तुम्ही जर महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला 80-85 मार्क जर येत असेल तर तुमचं या ठिकाणी यावर्षी सिलेक्शन होणार आहे, एवढाच या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे ST कॅटेगरीचा। तुम्ही जर मित्रांनो SC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर SC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो फायनल कट ऑफ लागणार आहे तर तो 100 पर्यंत जाणार आहे। 100 जर असेल तर डायरेक्ट फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊ शकते। तर 100 पर्यंत यावर्षी SC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा कट ऑफ लागू शकते। त्यानंतर तुम्ही जर महिला उमेदवार जर SC कॅटेगरीचे असाल तर महिला उमेदवारांचा SC कॅटेगरीचा जो कट ऑफ लागणार आहे तुम्हाला 85-87 जरी मार्क्स असेल तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाणार आहे। तर एवढाच या ठिकाणी महिला उमेदवारांचा कट ऑफ लागणार आहे SC कॅटेगरीच्या। CRPF किंवा BSF तुम्हाला या ठिकाणी भेटू शकते। तर त्यानंतर मित्रांनो EWS कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तर EWS कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे पुरुष उमेदवारांचा हा मित्रांनो 105 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। 105 पर्यंत या ठिकाणी पुरुष उमेदवारांचा कट ऑफ लागणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी महिला उमेदवार जर असाल तर महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे यावर्षी तर तो या ठिकाणी 90-95 पर्यंत या ठिकाणी EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कट ऑफ लागणार आहे ठीक आहे। आणि तुम्ही जर मित्रांनो OBC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ लागणार आहे पुरुष उमेदवारांचा 110 पर्यंत मित्रांनो एवढा लागणार आहे। तुम्हाला 110 जर असेल मित्रांनो तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर OBC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे 110 पर्यंत लागणार आहे। महिला उमेदवार जर OBC कॅटेगरीचे असाल तर 100 जरी असेल तर मित्रांनो तुमचं होऊन जाणार आहे सिलेक्शन। 100 पर्यंत या ठिकाणी महिला उमेदवारांचा कट ऑफ यावर्षी लागणार आहे OBC कॅटेगरीच्या। आणि तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ हा लागणार आहे मित्रांनो 115 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। तुम्हाला 115 असेल तर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे ठीक आहे। आणि महिला उमेदवार जर ओपन कॅटेगरीचे असाल 105-110 जरी तुम्हाला येत असेल तर तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे। तर एवढाच कट ऑफ यावर्षी लागू शकतो ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा। हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यापेक्षा कमी जरी मार्क्स असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा ठीक आहे, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये मित्रांनो तुमचे मार्क्स वाढणार आहे ठीक आहे। तर पहा, जे एकदम हार्ड शिफ्ट असणार आहे मित्रांनो त्या शिफ्टमधले जे मित्रांनो नॉर्मलायझेशन मध्ये मार्क्स वाढणार आहे 10-15 सुद्धा मार्क्स वाढू शकते एकदम जर हार्ड शिफ्ट असेल तर ठीक आहे। आणि कोणकोणत्या शिफ्टमध्ये मित्रांनो 2 मार्क सुद्धा वाढत असते आणि कोणकोणत्या शिफ्टमध्ये मित्रांनो 2 मार्क सुद्धा मायनस होत असते, एक लक्षात ठेवा ठीक आहे। आणि कोणकोणत्या शिफ्टमध्ये 6 सुद्धा मार्क्स या ठिकाणी वाढू शकते। तुमची जर मित्रांनो एकदमच शिफ्ट हार्ड असेल तर नक्कीच मित्रांनो तुमची या ठिकाणी 10 ते 15 मार्क्स या ठिकाणी मित्रांनो वाढणार आहे, एक लक्षात ठेवा ठीक आहे। आणि सर्वात हार्ड जी शिफ्ट असते मित्रांनो पहिली शिफ्ट असते, दुसरी शिफ्ट असते, तिसरी शिफ्ट असते आणि चौथी जी शिफ्ट असते मित्रांनो हे थोडी इजी असते ठीक आहे। तर चौथ्या शिफ्टमध्ये ज्या मित्रांनो कमी चान्सेस आहे या ठिकाणी, जर चौथी शिफ्ट जर एकदम हार्ड असेल तर मित्रांनो तुमच्या या ठिकाणी नॉर्मलायझेशन मध्ये मार्क्स वाढणार आहे ठीक आहे। तर जे शिफ्ट एकदम हार्ड आली असेल त्यामध्ये नॉर्मलायझेशनचे जे मित्रांनो मार्क्स वाढणार आहे ठीक आहे। तर आतापासून तुम्ही या ठिकाणी फिजिकलची जे मित्रांनो तयारी चालू ठेवा। तर यावर्षी महाराष्ट्राचा कट ऑफ एवढाच लागणार आहे आणि मागच्या वर्षीचा जो कट ऑफ लागला होता यापेक्षा मित्रांनो 10 मार्कांनी कमी लागला होता। मी मागच्या पूर्ण प्रिव्हियस इयरचा जे मित्रांनो कट ऑफ काढलाय 2022चा सुद्धा कट ऑफ काढलाय मी, त्याचबरोबर 2021चा सुद्धा मित्रांनो कट ऑफ काढलाय। तर त्याच्या अभ्यासावरच मित्रांनो हा कट ऑफ मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे। तर एवढाच यावर्षी मित्रांनो SSC GDचा कट ऑफ लागणार आहे ठीक आहे। आणि ज्या पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी मित्रांनो 80 पेक्षा कमी मार्क्स येत असेल, 70 पेक्षा कमी मार्क्स येत असेल तर ते विद्यार्थी मित्रांनो सहसा फेल आहे ठीक आहे। ज्या पण विद्यार्थ्यांना 70 पेक्षा खाली मार्क्स असेल, 80 पेक्षा खाली मार्क्स असेल तर ते विद्यार्थी मित्रांनो फेल आहे, एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर पहा, ज्यांना सुद्धा या ठिकाणी 80-90 मार्क्स येत असेल तर मित्रांनो फिजिकलची तुम्ही तयारी चालू ठेवा। फिजिकल तुम्हाला या ठिकाणी भेटू शकते आणि नॉर्मलायझेशनमध्ये जर तुमची जर मित्रांनो मार्क्स वाढले 10-15 तर डायरेक्ट तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे फायनल ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो SSC GDचा यावर्षी एवढा फायनल कट ऑफ लागणार आहे। मी जो तुम्हाला कट ऑफ सांगितला आहे तो फायनल कट ऑफ लागणार आहे आणि एवढाच मित्रांनो कट ऑफ लागणार आहे, तुम्ही लिहून घ्या ठीक आहे।
तर हा जो कट ऑफ मी तुम्हाला सांगितला तर एवढाच मित्रांनो सेफ झोन आहे, ठीक आहे, एवढंच या ठिकाणी सेफ झोन आहे। तर हा जो कट ऑफ आपण काढला आहे मागच्या भरतीचा अभ्यास करूनच मित्रांनो हा कट ऑफ काढलेला आहे, ठीक आहे। या 1-2 वर्षातला जेवढा कट ऑफ लागला होता त्याच्यानुसार मित्रांनो यावर्षी आपण हा कट ऑफ काढला आहे, ठीक आहे। तर एवढाच या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे, एवढाच मित्रांनो यावर्षी सेफ झोन असणार आहे, ठीक आहे। तर SSC GDचा जो रिझल्ट आहे हा लवकरच मित्रांनो 1 ते 2 हप्त्याच्या अंदर या 15 दिवसाच्या अंदर SSC GD भरतीचा रिझल्ट लागणार आहे, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी माहिती वेळोवेळी अपडेट्स मी तुम्हाला देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।